तर इथे मी झुकिनी घेतलेली आहे आणि बेबी कॉर्न. हे ग्रीन ॲपल. तर इथे झुकिनी घेतली बघू शकता. बेबी कॉर्न. इथे मला आल्यावर ना एक गोष्ट खूप आवडते हे. तर ते खूप छान, मला खूप आवडतं. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. थोडासा लाईट येत असेल तर तेच ना, मी व्लॉगवर सुरुवात आता करते कारण मी क्लिप्स काही काढून ठेवलेल्या. तर मी स्टार मॉलमध्ये गेले होते. झुडिओमध्ये पण काम होतं मला. तर झुडिओमध्ये मी काही शूट केलं नाही, पण स्टार मॉल आहे ना शेजारचंच, तिथे शूट केलं. तर तिथे मला भेटलेलं आहे मस्त झुकिनी. खूप दिवसांनी भेटल्या झुकिनी, खूप छान लागतात. त्याची रेसिपी पुढे मी टाकेलच नंतर. तर झुकिनी भेटल्या. नंतर काय म्हणतात आपलं काय बेबी कॉर्न भेटले. तर अजून दोन्ही गोष्टी मशरूम वगैरे सगळं मी घेऊन आलेले आहे. तर तेच मी ना त्या क्लिप्स आधीच दुपारी काढलेल्या. तर त्या व्लॉगला सुरुवात मी केलीच नाही, ती विसरून गेली मी व्लॉगला सुरुवात करायची. डायरेक्ट तिथेच शूट केलं आणि म्हटलं चला आता सुरू करू आणि पुढे क्लिप टाकू त्या सगळ्या. तर खूप दिवसांनी झुकिनी मला दिसली. इकडे दिसली होती मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये, पण मग तिथे भरपूर महाग होती. पण ही झुकिनी इतकी स्वस्त तुम्हाला मी पुढे सांगतेच किती स्वस्त मिळालेली मला आहे स्टार मॉलमध्ये. तुम्हाला माहिती स्टार मॉलमध्ये खूप फ्रेश भाज्या असतात. सगळ्याच फ्रेश भाज्या एकदम मिळतात. तर त्याच्या मी प्राईस नंतर तुम्हाला सांगेलच त्याच्यामध्ये पुढे क्लिपमध्ये त्या. आणि तेच त्याच्यानंतर मग बाकीचं मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करतेच मी पूर्ण. तर चला आणि पुढच्या माझ्या दुपारच्या क्लिप बघून. तर इथे झुकिनी घेतली बघू शकता. बेबी कॉर्न, कॅप्सिकम आहे. तर इथे मी झुकिनी घेतलेली आहे आणि बेबी कॉर्न. तर इथे आम्ही स्टार मॉलमध्ये आलो, म्हणजे झुडिओमध्ये आलो होतो, पण मग स्टार मॉलमध्ये म्हटलं चला मशरूम घेऊ. तर मशरूम घेण्यासाठी आली. तर मला झुकिनी भेटलेली आहे फक्त आणि फक्त 9 रुपयाला एक. तर अशी मार्केटमध्ये खूप महाग आहे, 500 ते 600 रुपये किलोप्रमाणे. तर इथे 9 रुपयाला एक झुकिनी. तर मी ग्रीन आणि येलो झुकिनी घेतलेली आहे. मस्त फ्रेश भाजीपाला भेटतो आपल्या स्टार मॉलला बघू शकता. इथे असं घेतलेलं आहे. कितीला आहे मग? 280 ना. हां, तुला आता बिल करते. याला स्टिकर लावावं लागेल नाही डायरेक्ट का? तर बघू शकता अशी झुकिनी. तर आता आम्ही ना खूप दिवसांनी तिबेटियन आहे ना मार्केट तिथं आलेलो आहे. मस्त म्हणतात तिथे खाऊ काय तुमचं चायनीज वगैरे खूप दिवसांनी म्हणजे खातोय. तर तेच त्यांना घेऊन आलो. त्यांना मोमोज वगैरे खायचे होते. म्हटलं एकाच ठिकाणी बसून मोमोज वगैरे ट्राय करू. मस्त तुम्हाला दाखवते. चला चला ना. ते पण ते ब्युटी कसं आहे मॉडर्न ड्रेस आहे म्हणते. ए लकी तिथेच आपण ना हे बदललं ते.
इथे मला आल्यावर ना एक गोष्ट खूप आवडते ही, तर ते खूप छान, मला खूप आवडतं ते खायला. त्याच्यात चटणी ती स्पायसी आता विहान केल्यासाठी ना मोमोज केलेले आहे ऑर्डर. आता आमच्यासाठी बघतो काय करायचं अजून ठरवलं. तर आता आम्ही मागवलेलं आहे चिकन ट्रिपल शेजवान राईस आणि लॉलीपॉप मागवले. तर तेवढंच मागवलं. आधी बघू, त्याच्यासोबत सूप पण येतं, तर बघू आता केवढं येतं. नाही तर त्याच्या अजून ठरवू. आणि मोमोज तर येतील त्यांचे, कारण एवढी भूक पण नाही, लाईट थोडंसं खायचं. तुम्हाला दाखवते नंतर. मुलांना मोमोज मागवली, चिकन स्टीम मोमोज. इथे चायनीज खूप छान असतं, लकी चायनीज सेंटर. मला खूप आवडतं. म्हणजे आम्ही पहिले खूप यायचं, पण आता असं डायटिंगमुळे जास्त येत नाही. तर आता मला दाखवते नंतर आल्या. पहिले भेटले किती भाकरी आहे पाव. तर इथे मुलांसाठी मस्त ना राईस पण आलेला आहे. तर आता आम्ही मस्त एन्जॉय करतो. लॉलीपॉप येतील आता. लॉलीपॉप पण आलेली बघू शकता मस्त. आणि विहान मस्त. कसे आहे विहान? मोमोज कसं आहे? सूप कसं आहे? छान आहे. पी ना. हां पी. हां बघ बरं कसं आहे. इथे लॉलीपॉप क्रिस्पी राहतात ना, मला खूप आवडतं. मस्त आता खातोय आम्ही. त्यातच पोट भरून जाईल आता. कियारा मस्त ना मोमोज खाते ना कियारा. छान आहे. चला आता आम्ही मस्त जेवण एन्जॉय करतो. आणि मस्त आमचं जेवण झालेलं आहे आणि मस्त पोट भरलं. सगळं संपलं ह्या वेळेस करू शकता. काहीच उरलं नाही. इथे दरवेळेस करून होतं, कारण मला इथं चायनीज वगैरे खूप आवडतं. तर खूप दिवसांनी मस्त खाल्लं. तर मस्त आम्ही जेवलो. आणि आम्ही भरपूर चिकन खाल्लं ना, तर ह्या ठिकाणी आलो होतो. लकी चायनीज सेंटर खूप मस्त. आम्ही म्हणजे खूप वर्षापासून, विहान एकदम छोटं होतं, बाळ होतं, तेव्हापासून येतो आम्ही इथे. तर काही तिकडचं बंद झालं का स्वेटरचं? हां बंद झालं. मस्त थोडंसंच, पण मस्त असं थोडंसंच खायचं, जास्त नाही. हां मी पण जायचं होतं जिथं स्वेटर वगैरे भेटतात खूप, पण नेमकी बंद होऊन गेलं सगळं, उशीर झाला ना. इकडे मस्त जेवण झालं फुल. म्हणजे थोडंच खाल्लं आम्ही, एवढं जास्त खाल्लं नाही, कारण उशिरा जेवलो होतो दुपारी आज, त्याच्यामुळे थोडं खाल्लं. तर वैभवला बोलली की चला, खूप दिवसांनी गेलोच नाही कधी असं खाण्यासाठी. ती बेबीला तिथं आम्ही पहिले खूप यायचो. मस्त झालं जेवण. पण इकडचं मेव खूप भारी बरं का. तर आम्ही घरी आलो आणि मस्त जेवण झालं बाहेर टिबेटियन
मार्केट आहे ना तिथे गेलो आणि तिथे आता खूप छान बदललं आहे. तर लकी ढाबा काय म्हणतात, लकी चायनीज शॉप म्हणजे चायनीज हॉटेल आहे ना, तिथे आम्ही पहिल्यापासून जातो. विहान अगदी एकदम छोटा होता, केवढा असेल 7 ते 8 महिन्याचाच होता. तेव्हापासून मी तिथे जायची, म्हणजे वैभव, मी आणि विहान. तर तेव्हापासून ते ओळखतात विहानला. तर आता खूप बदललं आणि ते ओळखतात सुद्धा, अजून सुद्धा ओळखतात. तर तेच तिथे जातो आम्ही. म्हणजे आम्हाला फ्राईड राईस वगैरे असं जरा अशी देसी चव पाहिजे असेल तर त्या ठिकाणी जातो. तर मस्त ना फ्राईड राईस घेतलेला. गुड्डी आलेली माझी बहीण. तर म्हटलं चला जाऊ आज बाहेर टिबेटियनला मस्त खाऊ आपण चायनीज स्पेशल मस्त लॉलीपॉप, सूप, नंतर फ्राईड राईस घेतला होता. आणि तिथले जे ड्राय नूडल्स असतात चटणीसोबत खायचे, इतके सुंदर लागतात. मला तर खूप आवडतं. खूप दिवसांनी गेले, कारण मी कसं तुम्हाला माहिती डाएट करते, त्याच्यामुळे मी जास्त चायनीज खातच नाही. चायनीज खाल्लंच तर मी राईस खाते, नाहीतर मग चिकन वगैरे, सूप वगैरे खाते. पण नूडल्स वगैरे ते नाही खात मी. चायनीज खायचं ठरलंच तर नूडल्स किंवा मग मोमोज वगैरे ते एवढं मी जास्त खात नाही ते. पण मग मी राईसचे प्रकार घेते, राईस, फ्राईड राईस काहीतरी असं ते घेते, सूप घेते. आणि लॉलीपॉप खाल्ला तर एकच लॉलीपॉप खाते मी, जास्त नाही खात. तर मस्त जेवण झालं आणि खूप दिवसाची इच्छा होती की चला जाऊ दे आता आज खाऊन घेऊ. म्हटलं डाएटचं जाऊ दे, आज विचार नाही करत. तर छान मस्त जेवण झालं, इतकं छान लागलं आणि मस्त जेवलो, घरी आलो. आता मूवी लावताय वैभव, थोड्या वेळाने मूवी बघतो. आणि तुम्ही बघितलं असेल जुकिनी वगैरे आणलेलं मी, त्याचे भाव पण मी तुम्हाला सांगितलेच आहे की किती स्वस्त जुकिनी भेटली मला. फक्त आणि फक्त 9 रुपयाला एक जुकिनी भेटली. नाही तर मार्केटमध्ये त्याचे भाव खूप महाग आहे. मार्केटमध्ये किती 400 ते 500 रुपये किलो प्रमाणे मिळते जुकिनी. ते पण एक्सपोर्ट म्हणजे हॉटेलला वगैरे जाते, तेवढंच दिसते, दुसरीकडे दिसतच नाही. तर मला भेटली मस्त. तर त्याची लवकरच रेसिपी मी टाकेलच आपल्या चॅनेलवर, मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनेलवर. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते, खूपच दमले मी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? आणि तुम्हाला मी जुकिनी, बेबीकॉर्न वगैरे ते वेगळं जरा काहीतरी घेऊन दाखवलं. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर स्टार मॉलमध्ये, तुम्ही झुडिओच्या शेजारी स्टार मॉल आहे, त्यांचीच स्टार मॉल आहे. तितक्या फ्रेश भाज्या, फ्रेश फ्रूट्स, फ्रेश फिश, नॉनव्हेज खूप छान भेटतं, एकदम रिजनेबल भावात, कमी भावात. तर बीटरूट पण घेतले, तर मी बीटरूट कितीला घेतले असतील, फक्त आणि फक्त 20 रुपये, 20 काहीतरी झाले, 20 रुपये किलो प्रमाणे भेटले. पण मी थोडेसे 2-1 जास्त होते, तर 26 रुपयाचे 1 किलोच्या वरती बीटरूट घेतलेले आहे. आणि जुकिनी 9 रुपयाला एक, म्हणजे दोन्ही 9 रुपयाला घेतले, 18 रुपयाला 2 जुकिनी. त्याच्यानंतर बेबीकॉर्न 25 रुपयाला घेतलेले पॉकेट तेवढं. खूप मस्त भाजीपाला, एकदम फ्रेश आणि इतकं स्वस्त भाजीपाला आहे ना. खरंच तिथे जाऊन तुम्ही घेतला तर बेस्ट राहील. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या भेटतील. आपले टोमॅटो, कोणते चेरी टोमॅटो, नंतर फ्रुट्समध्ये मस्त ब्ल्यूबेरी, रासबेरी, नंतर किवी, जे नाही ते फ्रुट्स भेटतात. तर नक्की तिथे जाऊन घ्या, खूप छान फ्रेश भाजीपाला मिळतो. किराणा तर मिळतो, पण फ्रेश भाजीपाला पण मिळतो. आणि त्याच्याबरोबर नॉनव्हेज पण मिळतं, फ्रेश एकदम. चिकन, काही मटन, चिकन, मासे, सी फूड वगैरे सगळं भेटतं, अंडे वगैरे सगळंच. तर म्हणून मला खूप आवडतं तिथं नेहमी जायला. मशरूम वगैरे मी घेतेच, भाज्या घेतेच मी काही. तर ते आणलेलं आहे, तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलंच. तर चला व्हिडिओ इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.